सखी सावली काव्यांजली। मी म्हटलं होतं ना ही कार्टी आहे ना अपशकुनी आहे। एकतर आधी आमचं घर बर्बाद केलं, आता त्या प्रीतम रावांवर उठले, आता तुमच्या घरावरही संक्रांत येणार आहे, लक्षात ठेवा। हो बाई, मी निघते, घरी जाऊन सगळी कामं करायची, पण काळजी घ्या। येते। हो चला बाय भाऊजी। मावशी प्रीतम आणि अंजलीचं डिवोर्स करायला निघाली। ही अंजली कायमची माझ्या। मधुरा, अगं भानावर आहेस का तू? काय बोलतीयस तू? अंजली प्रीतमचा घटस्फोट? अगं का? कशासाठी? सगळ्यांच्या साक्षीने प्रीतम आणि अंजलीचं लग्न झालंय ना? हा, तर प्रीतमला त्याचं लग्न आठवत नाहीये हे त्याचं दुर्दैव आहे, पण आज ना उद्या तो बरा होईल, सगळं आठवेल त्याला। ताई, प्रीतमला त्याचं लग्न आठवत नाहीये हे दुर्दैव नाहीये, देवाचा कौल आहे तो। म्हणजे अंजली प्रीतमच्या आयुष्यातून कायमची निघून जावी म्हणून घडतंय हे सगळं। ताई बघ ना, प्रीतमला मी आठवते, तू आठवतेस, आपण सगळे आठवतोय, फक्त त्याचं लग्न आठवत नाहीये अंजली बरोबरचं। याचा अर्थ काय होतो ताई? ताई, हीच योग्य वेळ आहे। अंजलीनं या पेपर्सवरती सह्या कराव्यात आणि प्रीतमचं आणि तिचं नातं कायमचं संपवून टाकावं। मग त्यासाठी मला कुणीही कितीही दोष दिला, किती वाईट ठरवलं तरी मला काहीही फरक पडत नाही। मधुरा, तुझं चित्त थाऱ्यावर आहे का? अगं, अंजलीची निवड तूच केली होतीस ना? तीच माझी योग्य सून आहे असं म्हणाली होतीस ना? आणि तिच्या करता तू निकिताला बाजूला केलं होतंस, आणि आता त्याचा सुखाने चाललेला संसार मोडतीयस। अगं, आई आहेस ना त्याची? हो, आई आहे, म्हणूनच त्याच्या काळजीपोटी हे सगळं करतेय मी। आणि तुझ्या सुनेची तुला काळजी नाहीये? अगं, ती सुद्धा कुणाची तरी मुलगीच आहे ना? आणि कुठल्या तरी गुरुजींनी सांगितलं म्हणून लगेच एवढ्या टोकाची भूमिका घेतेस तू? असा कुणावरही आंधळा विश्वास ठेवणारी तू कधीच नव्हतीस मधुरा। आंधळा विश्वास? ताई, अगं त्या गुरुजींनी जे काही सांगितलं ते सगळं तुलाही पटलं ना, म्हणून तर त्यांचा नंबर घेऊन गेलीस तू माझ्याकडून। उद्या तुझ्या मुलाच्या, तुझ्या सुनेच्या बाबतीत असं काही घडलं असतं तर तू काय केलं असतंस? मावशी, मी आधी शहानिशा केली असती, 100 वेळा खात्री केली असती, दुसरा कुठला तरी मार्ग निवडला असता, पण असा टोकाचा निर्णय घेतला नसता। आणि माझ्या सुनेला असं कोंडून तर नक्कीच ठेवलं नसतं। तू खूप चुकीचं वागलीस मधुरा। अगं, एवढ्या खालच्या पातळीला कशी काय जाऊ शकतेस तू? स्वतःच्या सुनेला अशी जीवघेणी शिक्षा, आणि तेही दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून? मला अजिबात पटलेलं नाहीये हे मधुरा। माझ्या मनातून अगदी उतरली आहेस तू। आई, असं नका बोलू। हे बघा, आपण या विषयावर शांतपणे बसून बोलूया। शांतपणे बसून बोलायची वेळ गेली आता। हे बघ मधुरा, तुला राग येतो, प्रीतमची तुला काळजी वाटते, सगळं मान्य आहे मला, तरीही आपल्या सुनेशी असं वागणं मला कुठल्याही प्रकारे मान्य नाहीये।